नमस्कार, मी श्वेता भालेकर. परब आपण पाहताय TV9 मराठी. एक महत्त्वाची बातमी. शरद पवारांच्या वयावरून अजित पवारांना रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. 80 वर्ष वय झालं तरी थांबायला तयार नाहीत असं वारंवार वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं होतं. तर अजितदादांचं वय वाढेल तसं त्यांना ते वय योग्य वाटेल असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. युवांच्या बाबतीतही आम्ही बच्चे असल्याची टीका केली जाते असंही रोहित पवार म्हणाले. काही वयाच्या नंतर थांबायचं असतं. हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे. परंतु काही काही जण ऐकायला तयार नाही. 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार. काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला. आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला. त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे. बघितलं तर वयाच्या बाबतीत आम्ही जेव्हा युवा म्हणून बोलतो तेव्हा आमचं वय कमी आहे असं सांगण्यात येतं. आम्ही बच्चे आहोत, आम्ही लहान आहोत. आता आमचं वय 38 झालेलं आहे. या वयामध्ये आदरणीय पवार साहेब या देशाचे सर्वात यंग असे मुख्यमंत्री झाले होते. आणि जेव्हा पवार साहेबांबद्दल बोललं जातं तेव्हा असं सांगण्यात येतं की पवार साहेबांचं वय जास्त आहे. मला असं वाटतं की या सर्व नेत्यांचं जे वय आहे, कोणाचं 65 आहे, कोणाचं तरी 70 आहे, कोणाचं तरी 63 आहे, हे जसं जसं वाढेल तसं यांचं मत येईल. यांचंच वय योग्य आणि बाकी मुला मुलींचं आणि सर्व नेत्यांचं वय अयोग्य असं कुठंतरी यांचं मत असावं.